साताऱ्याच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शेंदरी गाव. सकाळच्या कोवळ्या उन्हात जिजाबाई आपल्या अंगणात सडा सारवण करत होत्या. वयाची 70 ओलांडली असली तरी कष्टाने कमावलेलं शरीर अजूनही ताठ होतं. पती निवृत्त शिक्षक होते. ते गेल्यानंतर जिजाबाईंनी एकट्या जीवावर 10 एकर शेती आणि आपला एकुलता एक मुलगा अविनाशला सांभाळलं होतं. त्यांच्यासाठी अविनाश म्हणजे केवळ मुलगा नव्हता, तर त्यांच्या आयुष्याचं शेवटचं संचित होतं. त्या दिवशी दुपारच्या वेळी घरासमोर एक पांढरी चकचकीत गाडी येऊन थांबली. जिजाबाईंनी डोळ्यांवर हात धरून पाहिलं तर गाडीतून अविनाश आणि त्याची पत्नी स्नेहा उतरले. जिजाबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. "अरे अविनाश, लेका, न सांगता सवरता असा कसा आलास?" जिजाबाईंनी पदराने हात पुसत धावत जाऊन मुलाचं औक्षण केलं. स्नेहाने कपाळावर आट्या घालतच घरात पाऊल ठेवलं. "आई, कितीही धूळ आणि घाण, शहरात कसं सगळं चकचकीत असतं," स्नेहा नाक मुरडतच म्हणाली. जिजाबाईंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं सून शहरातली आहे, तिला सवय नसावी. त्या रात्री जेवताना अविनाशने मुख्य विषयाला हात घातला. तो अत्यंत गोड आवाजात म्हणाला, "आई, आता तुझं वय झाले. गावी एकटी राहून किती कष्ट करणार? शेतीवाडी, हे घर, या सगळ्या देखभाल करणं तुला झेपत नाहीये. आमची खूप इच्छा आहे की तू आमच्यासोबत शहरात राहायला यावंस." जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. "पण बाबा, हे घर, ही जमीन, तुझ्या वडिलांच्या स्मृती आहेत रे इथे." यावर स्नेहा मध्येच म्हणाली, "सासूबाई, स्मृतींनी पोट भरत नाही. शहरात तुम्हाला AC रूम असेल, गरम पाणी असेल आणि मुख्य म्हणजे नातवाचा सहवास मिळेल. आणि हो, अविनाशला व्यवसायासाठी थोड्या पैशांची गरज आहे. जर आपण ही गावाकडची जमीन आणि शहरातलं जुनं घर निकाली काढलं तर तुमचंही भविष्य सुरक्षित होईल." जिजाबाईंना संशय आला नाही. त्यांना वाटलं मुलगा आपल्या सुखासाठीच हे सगळं सांगतोय. पुढचे 2 दिवस अविनाशने आईची खूप सेवा केली. कधी पाय चेपून दिले तर कधी स्वतःच्या हाताने घास भरवला. जिजाबाईंना वाटलं माझा सोन्यासारखा मुलगा मला पुन्हा मिळाला. 3ऱ्याच दिवशी शहरातल्या एका आलिशान ऑफिसमध्ये त्यांना नेण्यात आलं. तिथे टेबलावर कागदांचे ढीग होते. "आई, हे फक्त फॉर्मॅलिटी आहे. तू एकटी असल्याने उद्या कुणी नातेवाईक जमिनीवर हक्क सांगायला नकोत, म्हणून हे सगळं माझ्या नावावर करून घेतोय. तू फक्त इथे अंगठा लाव." अविनाशने शाईचा पॅड पुढे केला. जिजाबाईंनी क्षणभर विचार केला. त्यांच्या अंतरात्म्याने एकदा धोक्याची घंटा वाजवली, पण मुलाच्या चेहऱ्यावरील खोट्या मायेने त्यांना अंध केलं. त्यांनी एकामागून एक 10-12 कागदांवर अंगठा उमटवला. त्यांना माहीत नव्हतं की ज्या हातांनी त्यांनी मुलाला पाळण्यात झुलवलं, त्याच हातांनी त्यांनी स्वतःच्या विनाशाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. जशी मालमत्ता अविनाशच्या नावावर झाली तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. गाडीतून शहराकडे परतताना त्याने आईकडे एकदाही पाहिलं नाही. शहरातल्या फ्लॅटवर पोहोचता स्नेहाने जिजाबाईंना हॉलमध्ये सोडून दिलेले सामान उचलून कोपऱ्यातल्या एका लहान अंधाऱ्या खोलीत टाकलं. "आई, आजपासून तुम्ही याच खोलीत राहायचं. आणि हो, घराच्या सजावटीला धक्का लागेल असं काहीही करायचं नाही." स्नेहाचा आवाज आता मधासारखा गोड नव्हता, तर तो सुरीसारखा धारदार होता. जिजाबाई सुन्न होऊन पाहतच राहिल्या. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्य वेचलं त्याने घराची चावी हातात येताच आईला एका अडगळीच्या खोलीत ढकललं होतं. त्या रात्री जिजाबाईंना जेवण मिळालं नाही. भूक तर लागली होतीच, पण त्यापेक्षा जास्त काळजाला पडलेली ती जखम जास्त ठणकत होती. मायेचा जो पाश त्यांना वाटत होता तो आता गळ्याभोवतीचा फास ठरू लागला होता. पुढील भागात काय घडले? शहरातल्या त्या आलिशान घरात जिजाबाईंचा छळ कसा सुरू होतो? स्नेहा आणि अविनाशचा क्रूर कोणत्या थराला जातो? आणि अखेर त्या काळोख्या रात्रीत असं काय घडतं की जिजाबाईंना घराबाहेर पडावंच लागलं?
शहरातल्या त्या टोलेजंग इमारतीच्या 10व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये जिजाबाईंचा मुक्काम आता एका पंधरवड्यापेक्षाही जास्त झाला होता. मग या 15 दिवसातच त्यांना कळून चुकलं होतं की आपलं म्हणलेलं हे घर आता परकं झालंय. ज्या खोलीत त्यांना ठेवण्यात आलं होतं तिथे दिवसाही सूर्यप्रकाश पोहोचत नसे. गावच्या मोकळ्या हवेत मातीच्या वासात राहिलेल्या जिजाबाईंना त्या बंद खोलीत गुदमरल्यासारखं व्हायचं. सकाळची सुरुवात स्नेहाच्या ओरडण्याने व्हायची. ए म्हातारे, उठ आता. काय उपकार करायचा आली आहेस का? जा आधी बाल्कनी पुसून घे आणि भांडी घासायला घे. जिजाबाईंच्या कानावर हे शब्द पडले की त्यांच्या काळजाचा थरकाप उडायचा. ज्या हातांनी गावात अनेकांना अन्नदान केलं ते हात आता सून आणि मुलाच्या उष्ट्या भांड्यात अडकलेले होते. अविनाश तर बदललाच होता, पण त्याचं बदलणं इतकं क्रूर असेल असं जिजाबाईंना स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो सकाळी तयार होऊन ऑफिसला जायचा तेव्हा आई त्याच्याकडे आशेने पाहायची, पण तो नजर चोरून निघून जायचा. एके दिवशी सकाळी जिजाबाईंना खूप ताप भरला होता. थंडीने त्या कुडकुडत होत्या. त्यांनी धीर धरून स्नेहाकडे थोडं गरम पाणी मागितलं. स्नेहाने चिडून किचनमधून पाण्याचा तांब्या आणला आणि तो जिजाबाईंच्या अंगावर उडवला. नाटकं करू नकोस. काम चुकवण्यासाठी हे आजारपणाचं सोंग आहे ना तुझं? नीट माहिती आहे मला. जिजाबाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्यांनी मनातल्या मनात ईश्वराचा धावा केला, पण खरी परीक्षा अजून बाकीच होती. त्या रात्री शहरात ढगफुटीसारखा पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. अविनाश आणि स्नेहा ड्रॉइंग रूममधून बसून हसत खेळत TV पाहत होते. जिजाबाईंनी हळूच बाहेर येऊन विचारलं, अविनाश बाबा, थोडी भूक लागली आहे रे. सकाळपासून काही पोटात नाही आहे. स्नेहा ताडकन उभी राहिली. भूक लागली आहे? काय काम केलंय आज? भांडी तशीच पडली आहेत आणि तुला भूक लागली आहे? तुला खायला घालायला आम्ही काही इथे धर्मादाय संस्था उघडली आहे का? एकदा प्रॉपर्टी नावावर झाली की तुझी जबाबदारी संपली आमची. अविनाशने संतापून आईचा हात धरला आणि तिला ओढत मुख्य दरवाजाकडे नेलं. जिजाबाई अडखळत्या पडल्या, पण त्या दया दाखवल्या नाहीत. आई, तू आता इथे राहू शकत नाहीस. तुझ्यामुळे घरात आता सारखी कटकट होतीये. हे घे तुझे कपडे आणि निघ इथून. अविनाश, अरे माझ्या सोन्या, असं करू नको रे. बाहेर बघा किती पाऊस आहे. मी कुठे जाणार या वयात? जिजाबाईंनी त्यांचे पाय धरले, पण अविनाशने रागाच्या भरात त्यांना जोराचा धक्का दिला आणि दरवाजा जोरात बंद केला. जिजाबाई दरवाजाच्या बाहेर त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये पडल्या होत्या. काही वेळ त्या दरवाजा वाजवत राहिल्या, विनवण्या करत राहिल्या, पण आतल्या टीव्हीचा आवाज मुद्दाम वाढवण्यात आला होता. वयाची 70 गाठलेली ती माऊली त्या वादळी रात्री फाटकी गोधडी आणि एका छोट्या पिशवीत असलेला देवाचा फोटो घेऊन लिफ्टकडे चालली. खाली रस्त्यावर येताच पावसाच्या थपडांनी त्यांचं शरीर गदगदून निघालं. रस्ते निर्मनुष्य होते. गुडघाभर पाणी साचलं होतं. डोळ्यातून वाहणारं पाणी आणि पावसाचं पाणी एक झालं होतं. जिजाबाईंना आता रडू येत नव्हतं, तर त्यांच्या मनात एक वेगळीच भावना घर करू लागली होती. ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं त्याने आज मला एका रात्रीत परकं केलं. जर रक्तच शत्रू झालं असेल तर आता कोणासाठी जगायचं? त्या रात्री जिजाबाईंना शहरातल्या कोणत्याच दुकानाच्या छताखाली जागा मिळाली नाही. वॉचमन लोकांनी त्यांना हाकलून लावलं. चालत चालत थकलेल्या पावलांनी त्या एका अशा दिशेला वळल्या जिथे सामान्य माणूस जायला घाबरतो. समोर धुसर प्रकाशात एक जुनं मोडकळीस आलेलं मंदिर आणि त्याच्या बाजूला पसरलेली शांतता. ते स्मशान होतं. त्या काळोख्या रात्री जिजाबाईंनी स्मशानाच्या दिशेने पाऊल टाकलं. ज्या जगाने त्यांना नाकारलं होतं त्या जगाचा त्याग करून त्या आता मृत्यूकडे नाही तर एका नव्या अस्तित्वाकडे निघाल्या होत्या. पावसाचा जोरदार सरी अंगावर झेलत जिजाबाई शहराच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या स्मशानाच्या लोखंडी गेटपाशी येऊन थांबल्या.
रात्रीचे 2 वाजले होते. चहूबाजूंनी शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि अधूनमधून येणारा कुत्र्यांचा केविलवाणा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. ज्या स्मशानाला पाहून दिवसाही माणसांचा थर का उडाला असता, तिथे आज एक 70ची माऊली आश्रय शोधत होती. कारण जिवंत माणसांच्या जगापेक्षा तिला ते मृतांचं जग सुरक्षित वाटू लागलं होतं. समोर एक पडकं महादेवाचं मंदिर होतं. जिजाबाईंनी लटपटत्या पावलांनी तिथे जाऊन पायरीवर विसावा घेतला. अंगावरचे कपडे पूर्ण ओले झाले होते. थंडीने दात वाजायला लागले होते. त्यांनी आपल्या पिशवीतून देवाचा तो छोटा फोटो काढला आणि छातीशी घट्ट धरला. देवा, ज्या मुलाला मी देवासारखं पुजलं त्यानेच मला या स्मशानात आणून सोडलं. आता तूच माझा वाली. अचानक अंधारातून एक आकृती समोर आली. हातात कंदील होता. जिजाबाई दचकल्या. तो कलुआ होता. या स्मशानाचा राखणदार आणि प्रेत जाळण्याचं काम करणारा माणूस. त्याचं शरीर धिप्पाड होतं. डोळे लाल होते. पण त्या भयानक दिसणाऱ्या चेहऱ्यामागे एक मवाळ हृदय होतं. कोण आहे ग माये तू? यावेळी या जागेवर काय करतेस? कलुआने विचारलं. जिजाबाईंनी हुंदका आवरत आपली कैफियत मांडली. सगळं ऐकून घेतल्यावर कलुआच्या डोळ्यात पाणी आलं. माणूस किती नीच असू शकतात. ज्या आईने जन्म दिला तिला स्मशानाची वाट दाखवली. चल माये, इकडे ये. या मंदिरात पावसाचं पाणी येतंय. माझ्या खोलीत चल. कलुआने आपल्या छोट्याशा झोपडीत जिजाबाईंना नेलं. तिथे त्याने शेकोटी पेटवली. आपल्या वाटणीची 2 कोरडी भाकरी आणि थोडा कांदा त्यांच्या पुढे ठेवला. हे घे माय, खाऊन घे. इथे कोणी तुला त्रास द्यायला येणार नाही. जगाला वाटतंय इथं भूत असतात, पण मला वाटतं खरं भूत तर बाहेरच्या जगात माणसांच्या रूपात फिरतंय. त्या रात्री जिजाबाईंना झोप लागलीच नाही. शेकोटीच्या ज्वालांकडे पाहत त्या विचार करत होत्या. एका बाजूला पोटचा मुलगा ज्याने घास हिरावला होता आणि दुसऱ्या बाजूला हा अनोळखी माणूस ज्याने आपली भाकरी दिली होती. तिथेच त्यांनी एक भीषण शपथ घेतली. आता रडणं बंद. ज्या दिवशी मी या घराबाहेर पडले त्या दिवशी जिजाबाई मेली. आता जन्म झाला एका अशा शक्तीचा जी अन्यायाला गाडल्याशिवाय शांत बसणारच नाही. दुसऱ्याच दिवसापासून जिजाबाईंनी स्मशानातच राहायचं ठरवलं. सुरुवातीला लोक त्यांना वेडी समजायचे, पण जिजाबाईंनी तिथे काहीतरी वेगळं करायला सुरुवात केली. स्मशानात जी प्रेत यायची त्यांच्यासोबत येणाऱ्या असहाय्य नातेवाईकांना त्यांनी पाणी द्यायचा, त्यांना धीर द्यायच्या. हळूहळू त्यांनी स्मशानाच्या परिसरात असलेली पडकी जमीन साफ केली. तिथे तुळशीची झाडं लावली. एकदा एका श्रीमंत माणसांच्या घरचं प्रेत आलं होतं. त्याचे नातेवाईक रडत होते, पण घाईत होते. जिजाबाईंनी शांतपणे पुढे जाऊन त्या मृतदेहाची विधिवत पूजा केली आणि नातेवाईकांना सांगितलं, मरताना माणूस फक्त आठवणी घेऊन जातो, पैसा नाही. त्याला सन्मानाने निरोप द्या. त्या माणसाच्या मुलाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने जिजाबाईंच्या हातात काही पैसे ठेवले. हे पैसे माझ्यासाठी नको आहेत. जिजाबाई म्हणाल्या, इथे जवळच काही अनाथ मुलं कचरा वेचतात, त्यांच्या जेवणासाठी वापरा. त्या दिवसापासून जिजाबाईंच्या कार्याला एक दिशा मिळाली. स्मशानाच्या शांततेत त्यांनी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं होतं. त्यांनी ठरवलं की ज्या मुलाने मला टाकाऊ समजून फेकलं त्याला दाखवून द्यायचं की आई ही कधीच टाकाऊ नसते, ती तर संकटात आधार देणारी शक्ती असते. स्मशानातील लाकडं वेचता वेचता जिजाबाईंच्या मनात आता एक मोठा प्रकल्प आकाराला येत होता. ज्या प्रेतांच्या राखेला लोक शिवत नाहीत त्याच राखेतून एक नवा इतिहास लिहिण्याची तयारी सुरू झाली होती. स्मशानातील त्या शांत वातावरणात जिजाबाईंनी आता स्वतःला झोकून दिलं होतं. कलुआच्या मदतीने त्यांनी स्मशानाच्या कोपऱ्यात एक छोटीशी झोपडी साकारली. लोक सुरुवातीला त्यांना स्मशानातील वेडी म्हातारी म्हणायचे, पण जिजाबाईंच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्यांच्या बोलण्यातील आदर पाहून हळूहळू लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. एके दिवशी स्मशानाबाहेर कचरा वेचणारी 2 लहान मुलं भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. जिजाबाईंनी त्यांना जवळ घेतलं
आपल्याकडची भाकरी दिली आणि त्यांना तिथेच राहू दिलं. उद्यापासून कचरा वेचायचा नाही, माझ्यासोबत राहायचं, त्यांनी मायेने सांगितलं. हळूहळू अशी 5-10 मुलं जमा झाली. जिजाबाईंनी त्या मुलांना केवळ जेवणच दिलं नाही, तर त्यांना स्मशानात येणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त गोष्टी बनवायला शिकवलं. स्मशानात अंत्यविधीसाठी येणारे लोक अनेकदा कपडे, लाकडं आणि इतर साहित्य सोडून जायची. जिजाबाईंनी त्या जुन्या कपड्यांपासून गोधड्या शिवल्या, लाकडांच्या उरलेल्या तुकड्यांपासून सुंदर खेळणी तयार केली. शहरातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याचे वडील वारले होते, तेव्हा जिजाबाईंनी ज्या पद्धतीने अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबाला सांभाळलं आणि धीर दिला, ते पाहून तो व्यापारी भारावून गेला. माझी तुमचं काम खूप मोठं आहे, मी तुम्हाला काय मदत करू शकतो, त्याने विचारलं. जिजाबाईंनी शांतपणे उत्तर दिलं, मला मदत नको, पण या माझ्या मुलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्या. त्यांना भिकारी नाही तर कारागीर बनवायचं आहे मला. त्या व्यापाऱ्याने जिजाबाईंच्या हाताखालील मुलांनी बनवलेल्या वस्तू शहरातल्या मोठ्या दुकानात प्रदर्शनासाठी ठेवल्या. बघता बघता स्मशानातील कला म्हणून त्या वस्तू प्रसिद्ध झाल्या. जिजाबाईंनी त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्मशानाबाहेरची एक पडकी जागा विकत घेतली आणि तिथे आईचा आधार नावाचा आश्रम सुरू केला. हा आश्रम इतर आश्रमासारखा नव्हता. इथे केवळ अनाथ मुलं नव्हती, तर ज्या वृद्ध मातापित्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढलं होतं, अशांना जिजाबाईंनी सन्मानाने आणलं. ज्यांनी आपल्याला नाकारलं त्यांना आपली किंमत दाखवून द्यायची असेल तर रडून चालणार नाही, तर काम करून दाखवावं लागेल, हा जिजाबाईंचा मंत्र होता. काहीच वर्षात आईचा आधार हे एक मोठे गृहउद्योग केंद्र बनले. तिथले लोणचे, पापड, हस्तकला आणि कापडी पिशव्या अख्ख्या शहरात ब्रँड बनल्या. जिजाबाई आता साध्या जिजाबाई राहिल्या नव्हत्या, त्या आता जिजाऊमा झाल्या होत्या. पांढरी सुती साडी, कपाळावर मोठा टिळा आणि डोळ्यात एक करारी बाणा, हे त्यांचं नवीन रूप होतं. दुसरीकडे अविनाश आणि स्नेहाच्या आयुष्यात मात्र अंधार दाटू लागला होता. आईची संपत्ती नावावर झाल्यावर अविनाशने मोठा व्यवसाय सुरू केला, पण मातेचा शाप आणि चुकीच्या संगतीमुळे त्याला घाटा येऊ लागला. त्याने व्यसनाकडे पाठ फिरवली नाही आणि स्नेहाच्या हव्यासामुळे घरातील उरले सुरले पैसेही उडू लागले. त्यांना वाटलं होतं की आई मेली असेल किंवा कुठेतरी भीक मागत असेल, पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांनी ज्या आईला स्मशानाची वाट दाखवली होती, तीच आई आता एका मोठ्या साम्राज्याची स्वामिनी बनली होती. जिजाबाईंनी ठरवलं होतं की त्या अविनाशकडे स्वतःहून कधीच जाणार नाहीत. न्याय हा काळच करतो, फक्त संयम ठेवावा लागतो, हे त्या आपल्या आश्रमातील वृद्धांना सांगायच्या. त्यांच्या या संघर्षाची बातमी आता वृत्तपत्रातून झळकू लागली होती, पण फोटो छापायला त्यांनी नेहमीच नकार दिला होता. त्यांना भीती होती की जर त्यांचा चेहरा समोर आला तर तो पापी मुलगा पुन्हा त्यांच्या आयुष्यात येईल. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. जिजाबाईंच्या यशाचं शिखर जितकं उंच होतं, तितकाच अविनाशच्या पतनाचा खड्डा खोल होत चालला होता. काळ कोणासाठीच थांबत नाही. 7 वर्षे उलटून गेली होती. जिजाबाईंनी स्मशानाच्या राखेतून उभं केलेलं आईचा आधार हे साम्राज्य आता केवळ एक आश्रम राहिलं नव्हतं, तर तो एक मोठा ब्रँड झाला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांची हस्तकला आणि शुद्ध मसाल्यांची मोठी दालन उघडली होती. जिजाऊमाच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अनाथ मुलं शिकत होती आणि शेकडो निराधार वृद्ध सन्मानाने काम करत होते. पण दुसरीकडे ज्या आलिशान फ्लॅटसाठी अविनाशने आईला घराबाहेर काढलं होतं, तिथे आता दहशतीचं वातावरण होतं. अविनाशने आईची सर्व संपत्ती विकून एका मोठ्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते. पण नियतीचा खेळ बघा, ज्या जमिनीवर त्याने डोळा ठेवला होता तिथे काही कायदेशीर कटकटी निर्माण झाल्या आणि त्याचे सर्व पैसे अडकले.
त्यातच त्याला जुगाराचं आणि महागड्या दारूचं व्यसन लागलं. स्नेहा, जिला फक्त पैशांचीच आणि दागिन्यांशीच प्रेम होतं, ती आता दिवसभर अविनाशशी भांडत असे. काय उपयोग झाला त्या म्हातारीला हाकलून? शेवटी आपण रस्त्यावरच आलो ना, स्नेहा ओरडत होती. गप्प बस, त्यावेळी तुलाही तेच हवं होतं. आता मला दोष देऊ नकोस. अविनाशने रिकामी बाटली भिंतीवर फेकून मारली. एका सकाळी त्यांच्या दारावर बँकेचे अधिकारी आणि पोलीस आले. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे त्यांचं घर जप्त होणार होतं. अविनाशने खूप विनवण्या केल्या, पण कायद्यापुढे त्यांचं काहीही चाललं नाही. अवघ्या 2 तासात त्यांना त्यांचा सामान घेऊन रस्त्यावर यावं लागलं. ज्या आईला त्यांनी एका रात्रीत घराबाहेर काढलं होतं, आज नियतीने त्यांना त्याच स्थितीत आणून उभं केलं होतं. रस्त्यावर भटकताना अविनाशला एका जुन्या मित्राची भेट झाली. अरे अविनाश, तुझी ही अवस्था, तू आईचा आधार संस्थेत का जात नाहीस? तिथे गरिबांना, अनाथ लोकांना खूप मदत मिळते. तिथल्या जिजाऊमा खूप मोठ्या मानाच्या आहेत. ऐकलंय की त्या कुणालाच रिकाम्या हाती पाठवत नाहीत. अविनाशला जिजाऊमा हे नाव ऐकून कसलीच शंका आली नाही. त्याला वाटलं कोणीतरी श्रीमंत समाजसेविका असेल. त्याने आणि स्नेहाने ठरवलं की तिथे जाऊन काहीतरी मदत मागायची किंवा तिथेच आश्रय घ्यायचा. दोघेही चालत चालत शहराच्या त्या टोकाला पोहोचले जिथे एकेकाळी जुनं स्मशान होतं. पण आता तिथे स्मशान नव्हतं, तर एक निसर्गरम्य परिसर होता. मोठी पांढरी इमारत, चहूबाजूंनी फुलांच्या बागा आणि आनंदाने खेळणारी मुलं. आश्रमाच्या गेटवर पोहोचल्यावर एका सुरक्षा रक्षकाने त्यांना थांबवलं. कुणाला भेटायचंय? आम्हाला मासाहेबांना भेटायचंय. आम्ही खूप संकटात आहोत, अविनाशने केविलवाण्या स्वरात सांगितलं. रक्षकाने त्यांना आतल्या हॉलमध्ये बसायला सांगितलं. तिथे भिंतीवर अनेक थोर पुरुषांचे फोटो होते, पण एका फोटोवर पडदा होता. अविनाश आणि स्नेहा तिथेच बसून वाट पाहू लागले. त्यांना वाटलं होतं की आता आपलं नशीब उघडेल. कुणीतरी श्रीमंत बाई आपल्याला पैसे देईल. तेवढ्यात हॉलचे मोठे दरवाजे उघडले गेले. सफेद सुती साडीतील एक भव्य व्यक्तिमत्वाची स्त्री आत आली. त्यांच्या मागे 10-12 सेवक होते. त्या स्त्रीने चेहऱ्यावर पदर घेतला होता, त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? त्या स्त्रीचा आवाज खणखणीत होता. तो आवाज ऐकताच अविनाशच्या अंगावर काटा आला. तो आवाज परिचयाचा होता, खूप जुना आणि मायेचा वाटणारा, पण आता त्यात एक जरब होती. आई! अविनाशच्या तोंडून शब्द फुटला, पण त्याने लगेच सावरलं. मासाहेब, आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आमचं घर जप्त झालंय. आम्हाला मदतीची गरज आहे. जिजाबाईंनी हळूच आपल्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला. समोरचा चेहरा पाहताच अविनाश आणि स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर जिजाबाई उभ्या होत्या, पण त्या पूर्वीच्या हतबल आई नव्हत्या. त्यांच्या डोळ्यात मुलासाठी माया नव्हती, तर एक धुगधगता निखारा होता. हॉलमध्ये एकाकी भयान शांतता पसरली. समोर जिजाबाईंना पाहताच अविनाशच्या हातातील पिशवी जमिनीवर पडली. स्नेहाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता, जणू तिने एखादं भूतच पाहिलं असावं. ज्या आईला त्यांनी एका पावसाळ्याच्या रात्री मरायला सोडून दिलं होतं, ती आज एका साम्राज्याची स्वामिनी म्हणून त्यांच्यासमोर उभी होती. अविनाश थरथरत्या पावलांनी पुढे झाला. आई, तू जिवंत आहेस? आणि हे सगळं, हे तुझं आहे? त्याच्या आवाजात आता लोचटपणा आणि पश्चातापाचा खोटा आव होता. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर एकही रेष हलली नाही. त्या स्थिर नजरेने त्याला पाहत होत्या. आई, त्या शांतपणे म्हणाल्या. आई तर त्याच रात्री मेली होती अविनाश, ज्या रात्री तू तिचा हात धरून तिला घराबाहेर ढकललं होतं. आज तुझ्यासमोर जी उभी आहे ती जिजाऊमा आहे, या 1000 अनाथांची आधारवड. स्नेहाने आता नाटकाला सुरुवात केली. ती रडत जिजाबाईंच्या पाया पडायला गेली. सासूबाई, आम्हाला माफ करा, आमचं चुकलं. बघा, आमचं घर गेलं, पैसे गेले, आम्ही रस्त्यावर आलोय. आम्हाला वाटलं तुम्ही देवाघरी गेलात, पण देव मोठा आहे म्हणून तुमची ही श्रीमंती आम्हाला बघायला मिळाली.
आता आम्ही कुठे जाणार? आम्हाला तुमच्या या महलात राहू द्या. जिजाबाईंनी आपला पाय मागे घेतला. त्यांच्या डोळ्यातून आता अंगार बरसत होता. त्यांनी टाळी वाजवली आणि क्षणार्धात आश्रमातील 10-12 तरुण मुले तिथे जमा झाली. ही तीच मुलं होती ज्यांना जिजाबाईंनी स्मशानातून उचलून मोठं केलं होतं. बघा रे मुलांनो, जिजाबाई गरजल्या. हेच ते माझे कुलदीपक, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगायचे, ज्यांनी प्रॉपर्टीसाठी आपल्या आईला स्मशानाचा रस्ता दाखवला. आज हेच लोक इथे आश्रय मागायला आलेत. हे ऐकताच आश्रमातील मुलांच्या मुठी आवळल्या गेल्या. त्यांचा थरका उडाला. ज्या माऊलीने त्यांना जीवन दिलं तिची ही अवस्था या माणसांनी केली होती. हे ऐकून त्या तरुणांचा संताप अनावर झाला. एका मुलाने अविनाशची गचांडी धरली. थांबा, जिजाबाईंचा आवाज हॉलमध्ये घुमला. मुलं थांबली. जिजाबाई चालत अविनाश आणि स्नेहाच्या जवळ गेल्या. त्यांनी खिशातून एक जुनी फाटकी आणि डाग पडलेली गोधडी काढली. ओळखलंस? हे अविनाश, ही तीच गोधडी आहे जी घेऊन मी त्या रात्री बाहेर पडले होते. यात तुझ्या लहानपणीच्या आठवणी होत्या, पण तू त्या रात्री मला फक्त हा एक कपडा दिला होतास. त्यांनी वळून खिडकीबाहेर पाहिलं, जिथे आता सुंदर बगीचा होता, पण एकेकाळी तिथे सरण पेटायची. अविनाश, तुला वाटलं असेल की आईकडे खूप संपत्ती आहे. आता आपण पुन्हा तिच्या जीवावर ऐश करू, पण लक्षात ठेव, या मालमत्तेवर तुझा हक्क तर सोडाच, पण तुझी सावलीही पडण्याचीही लायकी नाही आहे. तू माझ्या रक्ताचा असू शकतोस, पण माझ्या संस्काराचा नाहीस. अविनाश रडायला लागला. आई, एक संधी दे. मी तुझा मुलगा आहे ना? जिजाबाईंनी एक करारी हास्य केलं. मुलगा जो आईला जिवंतपणी स्मशानात पाठवतो तो मुलगा नसतो, तो काळ असतो. पण मी तुला रस्त्यावर मरू देणार नाही, कारण मी आई आहे. या आश्रमात कुणीही भुकेलं राहत नाही. तुला इथे राहायचं असेल तर एक अट आहे. अविनाशला वाटलं की त्याला एखादी आलिशान खोली मिळेल. तो घाईने म्हणाला, सांग आई, कोणतीही अट मान्य आहे. जिजाबाईंनी आश्रमाच्या मागच्या बाजूला निर्देश केला, जिथे वृद्धांची सेवा केली जायची आणि साफसफाईचं काम चालायचं. आजपासून तू आणि तुझी बायको या आश्रमात सेवक म्हणून राहाल. जे वृद्ध इथे राहतात, ज्यांना त्यांच्या मुलांनी तुमच्यासारखं घराबाहेर काढले, त्यांचे पाय धुण्याचं, त्यांची भांडी घासण्याचं आणि त्यांची घाण साफ करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. जर हे मान्य असेल तर 2 वेळची भाकरी मिळेल, नाहीतर दरवाजा उघडा आहे. अविनाश आणि स्नेहा सुन्न झाले. ज्या आईला त्यांनी नोकरासारखं वागवलं होतं, आज त्याच आईच्या आश्रमात त्यांना नोकर होऊन राहावं लागणार होतं. जिजाबाईंचे हे रौद्ररूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा थरकाप उडाला. ती केवळ एक म्हातारी नव्हती, तर ती अन्यायाचा हिशोब चुकता करणारी एक रणरागिणी होती. अविनाश आणि स्नेहाकडे आता दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. बाहेरचे जग त्यांना ओळखीचे राहिले नव्हते आणि खिसा रिकामा होता. अखेर जिजाबाईंनी दिलेली नोकरी त्यांनी स्वीकारली. ज्या हातांनी एकेकाळी आईला घराबाहेर ढकललेलं होतं, त्याच हातांनी आता त्यांना आश्रमातील इतर वृद्धांची अंथरुणे घालावी लागत होती. दिवसेंदिवस अविनाशला आपली चूक उमजत होती. जेव्हा तो एखाद्या वृद्धाचे पाय दाबायचा आणि तो वृद्ध आशीर्वाद द्यायचा, तेव्हा त्याला आपल्या आईचे हे अश्रू आठवायचे. स्नेहालाही आता कळून चुकले होते की दागिने आणि पैशापेक्षा माणुसकी मोठी असते. जिजाबाई मात्र दुरून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या मनात सूड नव्हता, तर आपल्या मुलाला माणूस बनवण्याची एक शेवटची जिद्द होती. 1 वर्ष उलटले. जिजाबाईंनी एक मोठा समारंभ आयोजित केला. शहरातले मोठे अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. सर्वांना वाटले की जिजाबाई आता आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावे करतील, कारण त्याने वर्षभर खूप सेवा केली होती. जिजाबाई मंचावर आल्या. त्यांचा चेहरा शांत पण तेजस्वी होता. त्यांनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली.
आज मी एक मोठी घोषणा करणार आहे. ही मालमत्ता, हा आईचा आधार आश्रम ही माझी वैयक्तिक संपत्ती नाही. ही त्या राखेची पुण्याई आहे, जिने मला स्मशानात साथ दिली. म्हणून आज मी कायदेशीररित्या ही संपूर्ण मालमत्ता एका पब्लिक ट्रस्टकडे सोपवत आहे. यावर आता ना माझा अधिकार असेल ना माझ्या रक्ताच्या नात्याचा. सभागृहात शांतता पसरली. अविनाशच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते आता लोभाचे नव्हते. जिजाबाई पुढे म्हणाल्या, माझा मुलगा आणि सून यांनी गेल्या 1 वर्षाभरात आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आता राहण्यासाठी आश्रमाच्या आवारात एक छोटेसे घर दिले जाईल आणि ते आयुष्यभर या संस्थेचे सेवक म्हणून काम पाहतील. त्यांना पगार मिळेल, पण मालकी हक्क कधीच मिळणार नाही. कारण नाती ही मालकी गाजवण्यासाठी नसतात, ती जपण्यासाठी असतात. जिजाबाईंनी आपल्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली. त्यांनी आपली सर्व वैयक्तिक बचत स्मशानातील त्या कलुवाच्या नावे केली, ज्याने त्यांना पहिल्या रात्री भाकरी दिली होती. कार्यक्रमानंतर अविनाश जिजाबाईंच्या पाया पडला. त्यावेळी जिजाबाईंनी मागे पाय घेतले नाही. त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. अविनाश, मी तुला माफ केलंय, पण हे लक्षात ठेव, ज्या आईने तुला जन्म दिलाय तिचा अपमान केल्यावर नशिबात फक्त स्मशान उरतं. मी तुला पुन्हा घर दिलंय, आता माणसासारखा जग. काही वर्षानंतर जिजाबाईंनी वयाच्या 80व्या वर्षी शांतपणे आपला देह ठेवला. त्यांच्या अंत्ययात्रेला अख्खं शहर लोटलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची अंत्ययात्रा स्मशानाकडे जात असताना कुणीही रडत नव्हतं, तर प्रत्येकजण आईचा विजय असो अशा घोषणा देत होता. त्यांनी दाखवून दिलं होतं की एक असहाय्य म्हातारी जर ठरवलं तर स्वतःच्या संघर्षातून एक नवं जग उभं करू शकते. ज्या मुलाने प्रॉपर्टीसाठी आईला विकलं, तोच मुलगा आज त्याच आईच्या समाधीची सेवा करण्यात आपलं भाग्य समजत होता. जिजाबाईंनी आपल्या आयुष्यातून एकच धडा जगाला दिला. आई ही केवळ नातं नसतं, ती एक अशी शक्ती असते जी काळोखातूनही प्रकाशाचा मार्ग शोधू शकते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर दररोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. धन्यवाद.